राष्ट्रवादीच्या पाक्षिकामध्ये सुप्रिया सुळे यांनी एक लेख लिहिला। खरं तर लेख ऑपरेशन सिंदूरबाबत होता, पण त्यांनी एक परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर देखील लिहिला। ऑपरेशन सिंदूरची भूमिका मांडण्यासाठी जाणं म्हणजे राष्ट्र प्रथम, त्यानंतर महाराष्ट्राचा आणि पक्षाचा विचार अशी भूमिका त्यांनी मांडली। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी या भूमिकेची चर्चा तर होणारच होती। सुप्रियाताईंना नेमकं काय म्हणायचंय, राष्ट्रवादी एकत्र होणार की नाही, त्यांनी संभ्रम दूर केलाय का, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, हा प्रश्न सतत विचारला जातो। शरद पवारांनी चेंडू सुप्रिया सुळेंकडे ढकलला होता। सुप्रिया सुळे ऑपरेशन सिंदूरची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळाच्या प्रमुख म्हणून परदेशात होत्या, त्यामुळे स्थापना दिनी सगळे मोठे नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। त्याआधी सुप्रिया सुळेंचं स्टेटस गाजलं आणि त्यांनी राष्ट्रवादी मासिकात लिहिलेल्या लेखाचीही चर्चा झाली। काय म्हणाल्या सुप्रियाताई ते पाहूया। अजित पवारांसोबत जाण्यावर पवार साहेब किंवा जयंतरावांची कोणतीही चर्चा झालेली नाहीये। आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो। राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूया। आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल। 8 खासदार एकत्रित आहेत, जो निर्णय होईल तो एकत्रितच असेल। एकत्रीकरणाआधी साहेबांना भेटेन, साहेब आणि जयंत पाटलांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल। त्या लेखात राष्ट्र प्रथम नंतर पक्ष अशी भूमिका त्यांनी मांडली। एक तर जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत। 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन। सुप्रिया सुळेंनी फक्त राष्ट्रवादीच्याच नव्हे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरही भाष्य केलं। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे असं त्या म्हणाल्या। मात्र शरद पवारही थेट बोलत नाहीत आणि अजित पवारही, त्यामुळे एकत्रीकरणाबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध पवित्रा कायम ठेवलाय। ज्या माध्यमामध्ये चर्चा चालू आहे, पार्टीमध्ये आमच्या पक्षात कुठेही चर्चा नाही। नंबर 1 ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं, ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं याबाबत चर्चा आम्ही करू इथे। माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे, त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही। आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढे आहेच, याच्यात काही वादच नाहीये। पवार एकत्र झाले तर आम्हाला आनंदच होईल, पण ते एकत्र होणार नाही होणार या चर्चेवर आम्ही काही बोलणं किंवा कुणी कार्यकर्त्याने बोलणं हा आम्हाला वाटतं की आम्ही संयुक्तिक नाहीये। आदरणीय साहेब आणि ताई जो काही निर्णय देतील तो आम्हाला शिरसावंत असेल, आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। आम्हाला साहेब आणि ताई जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे। दोन्ही पक्ष एकत्र झाले, दोन्ही पवार एकत्र झाले, याचा आनंद नक्की असेल, पण आमची भावना काय असेल तर साहेबांचा आणि ताईंचा आदेश मान्य। मुळामध्ये अजितदादांवरती विश्वास ठेवून अनेक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, ते पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतंय। आता मला असं वाटतं की पक्षामधली गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या एक प्रकारच्या सोडलेल्या चर्चा होत्या, पण तशा स्वरूपाची चर्चा पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्षश्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही। गेले काही दिवस सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा आहे की दोन्ही पवार एकत्र येतील का, राष्ट्रवादी एक होईल का। म्हणजे आज तिकडे देखील ही चर्चा होती आणि इथं देखील ती चर्चा ऐकायला मिळाली। इथे चर्चा कुठे ऐकायला मिळाली असं मला वाटत नाही। या कार्यक्रमाचं नियोजन प्रचंड उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणाने करत होते, त्याला त्यांच्या मनात ना कुठे संभ्रम आढळला, ना कुठला काय विचार आढळला। दादाच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायची असा निर्धार आढळला, त्याच्यामुळे इथे काही चर्चा नव्हतीच। आम्ही घेतलेला निर्णय हा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। सुप्रिया सुळे असं म्हणतात की त्याची काही टाईमलाईन ठरलेली नाही आहे, काही तुमच्यापर्यंत आले का? तुमचं काय म्हणणं आहे, एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय? नाही, तो निर्णय आता वरिष्ठ घेतील, आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण तयारी करतोय। दोन्ही एकत्र आले तर चालतील? आम्हाला कुठं वाईट वाटणार त्याच्यात, त्या कारण दादा आणि साहेब हे आमच्यासाठी कधी कायम आदरणीय राहिलेले आहेत। जो निर्णय ते दोन्ही वरिष्ठ घेतील तो आम्ही मान्य करू।
एक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शरद पवारांकडे बोट दाखवलं, तर दुसरे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र कोणताही आडपडदा न राखता थेट उत्तरच दिलं। या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया दिली। राजीनामा देणार नव्हतो, मी सांगितलं की ही व्यवस्था जी आहे त्याच्यात नव्या पिढीची लोक आली पाहिजे, त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा। ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात, त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करतायत तेच सांगू शकतात। यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्यापुढे ठेवू शकेन। सुप्रिया सुळे यांच्या स्टेटसचा रोख नेमका कुणाकडे आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात सगळे अडकले असताना सुप्रिया सुळेंच्या लेखात राष्ट्र प्रथम भूमिका बघून सामान्य कार्यकर्त्यांचा संभ्रम आणखी वाढला असेल। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यात ज्या अडचणी आहेत त्याच अडचणी अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येण्यात असू शकतात। ही गोष्ट वाटते तितकी सोपी नक्कीच नसेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।